पुढे रे. हाय दोस्तो, आता आम्ही चाललोय मेहंदीचा कोण आणायला. भावाचा साला आलाय. 2 दिवस झाले ना. हा बघा साला आलाय भाऊचा, दिसला काय? आमचा पण सालाच आहे तसा. हा पण शेवटी भावाचाच म्हणला त्यांना. तो बोललो की चला कुठेतरी फिरायला ना आम्हाला. म्हटलं ठीक आहे चल बाबा, तुझी कुठे इच्छा आहे ते सांग. म्हणून आम्ही चाललेलो त्याला घेऊन. पण तो म्हणतो की नुसतं फिरायला घेऊन चला, पण न्यायचं कुठं त्याला? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तो 2-3 दिवस आहे इकडे, तर त्याला आम्ही फिरायला कुठे नेऊ? सध्या आम्ही चाललोय त्याला कोण घ्यायला. कोण म्हणजे? मेहंदीचा कोण. हां. मग अमर भाई काय चाललं बाकी आयुष्यात? काय नाही बाबा, चाललंय आता संध्याकाळी नाईटला जायचंय ड्युटी करायला. काय आपली जिंदगी आहे तर तशीच आहे, काय करतो. माणसाची जीवन म्हणजे भाई एक सांगतो मी, बोल बोल. माणसाचं जीवन खरं जर असतं, म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगतोय मी, की जीवन लहानपणापासून तर वयाच्या 20 ते 21 वर्षापर्यंतच मुलाचं आयुष्य चांगलं कुठेतरी मला वाटतं. त्यानंतर ज्या काही जबाबदाऱ्या ज्या काही माणसावर येतात, तर कुठेतरी 2000 म्हणजे वयाच्या 22व्या वर्षानंतर माणूस जो स्पीडला जो टाइम जातो ना, तो कधी कुणाला कळत नाही. जसा माझा टाइम गेलाय तेव्हा आहे ना माणसाची आयुष्य आहे ना पूर्ण, बोलतात ना एखाद्या दुसऱ्यासाठी घाण ठेवलं जातं. बरोबर. आणि गेल्या आज सांगतो मी तुला, 2026 चाललंय. वयाच्या 22व्या वर्षी पासून 2026 पर्यंत जे माझं आयुष्य गेलंय, असं गेलंय की जसं रात्री झोपलो सकाळी उठलो तर ते आयुष्य पटकन निघून गेलं. मग काय करायचं आता? मी तर बोलतो ना भाऊ, म्हणजे कसं, माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यात भारी लहानपण. ते तर बेस्ट आहे. ते बोलतात ना, जिंदगी में बचपन आहे. नाही ते बोलतात ना, लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा. बरोबर. असं आयुष्य आहे भाऊ, काय करतो. ठीक आहे, आयुष्य प्रत्येकाचं देवाने वरून लिहून दिलंय. आपण तरी, मला तरी कुठे वाचतो की आपण सतत देवाकडे म्हणत असतो की मला ही गोष्ट नाही, मला ती गोष्ट नाही. पण आजच्या तारखेला बघायला गेलं तर खूप लोकांचं आयुष्य खूप खराब आहे. बरं आहे जे आहे ते आपलं तर जे बरं आहे आहे ना. त्याच्यात आपण आनंदी. गाडीत बसून फिरतो एवढं लक्षात ठेव. जे आहे तेच आनंदित मग राहायचं. 1 मिनिट थांबा, फोन येतोय. हॅलो, हा पोचलो. कुठला कोण आणायचा आहे? ठीक आहे, पोचलो, कजरी जवळ आलोय. ठीक आहे. चला भावांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय कर. जय हिंद, बाय जय कर. महाराष्ट्र. पुढे तुझा चेहरा नीट दिसत नाही. हा चला बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.